आदरणीय धर्मचारी माझे मित्र जिनसागरजी, आजच्या या विशेष अशा या प्रवचन मालिकेला उपस्थित असणारे सर्वच आदरणीय, सर्वच ज्येष्ठ धम्मचारी, धम्मचारिणी, धम्ममित्र, त्याचबरोबर धम्मबंधू, धम्मभगिनींनो, आपणा सर्वांनाच मैत्रीपूर्ण जय भीम, नमो बुद्धाय. आत्ताच माझे मित्र धम्मचारी जिनसागरजी यांनी खूप मोठा असा अतिशय मनाला भावणारा असा सुंदर परिचय करून दिला. तर त्यांचं देखील मनापासून मी खरंच पुण्यानुमोदन करतो. आज त्रिरत्न बौद्ध महासंघ भारत, त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, तई खुर्द, तालुका लाखांदूर, जिल्हा भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने 10 दिवसीय प्रवचन मालिका जी आयोजित केली, त्याबद्दल सर्वप्रथम मी सर्व या समितीचं, त्याचबरोबर त्रिरत्न बौद्ध महासंघ ज्या आयोजकांनी, ज्या धम्मचारी, धम्मचारिणी, धम्ममित्रांनी ही जी संकल्पना मांडली आणि प्रत्यक्षात जणू काही त्याची सुरुवात करण्यासाठी 10 दिवस अन्य वेगवेगळे अगदी उत्कृष्ट असे सगळे वक्ते जे काही त्यांना विषय आणि साजेसे असे वक्ते, प्रवचनकार जे आयोजित केले, त्याबद्दल मी सर्वप्रथम या संपूर्ण सहकार्यांचं मनापासून पुण्यानुमोदन करतो. मला जिनसागरजी यांच्याकडून असं लक्षात आलं की हे जे आयोजन नियोजनासाठी तई खुर्द मधले काही आपले जे युवक आहेत, काही युवती आहेत, ते मात्र खूप सक्रिय आहेत. अत्यंत प्रेरणेने आणि मोठ्या जोमाने ते त्या ठिकाणी काम करत आहेत. पब्लिसिटीचं जे काम आहे त्या युवकांनी केलं, हे पाहूनच म्हणजे एक विशेष मनामध्ये खरोखरच एक उर्मी तयार झाली, एक प्रेरणा जागृत झाली आणि त्या युवकांचं देखील मनापासून मी खूप खूप असं पुण्यानुमोदन करतो. विशेषतः जसं जिनसागरजी यांनी नमूद केलं की या 10 दिवसाच्या प्रवचन मालिकेची जी थीम आहे, जे शीर्षक आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जागतिक प्रासंगिकता, आणि या अनुषंगाने त्या सदराखाली किंबहुना प्रत्येक दिवशी, प्रत्येक सायंकाळी याच वेळेमध्ये आपणाला वेगवेगळे विषय की जे बाबासाहेबांशी निगडित आहे, बाबासाहेबांशी परिचित आहे नव्हे, तर बाबासाहेबांमुळे जे काही आज आम्ही आहोत त्याची जाणीव, त्याची स्मरण, त्याचं चिंतन, त्याचं आत्मपरीक्षण करण्यासाठी खूप मोलाचं जी विषयांची त्यांनी निवड केली आणि जे साजेसे अत्यंत उत्कृष्ट, ज्याला म्हणूया भावणारे, केवळ भावणारेच नाही तर प्रत्यक्षात आपणाला ऍक्टिव्ह करणारे, कृतीमध्ये कार्यरत आपणाला ठेवणारे असे विषय त्यांनी जे काही आयोजित केलेले आहेत, त्या सर्वांचंच मी पुन्हा मनापासून असं अभिनंदन करतो, पुण्यानुमोदन करतो. जसं जिनसागरजी यांनी सांगितलं की प्रवचन मालिकेची आज सुरुवात होत आहे आणि आज माझ्याकडे जो विषय आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शरणगमन, हे पहिलं प्रवचनाचं पुष्प गुंफताना मला खरोखरच खूप असा आनंद होत आहे. कारण ज्या बाबासाहेबांची महती, ज्या बाबासाहेबांची गणना, ज्या बाबासाहेबांचं अत्यंत अनमोल असं योगदान, ज्याला म्हणूया धर्मगुरु म्हणून आपण त्यांना खूप कमी वेळेस उच्चारतो, परंतु अशा बाबासाहेबांनी दिलेलं या भारत देशासाठीच नव्हे तर जगासाठी एक प्रचंड मैलाचा दगड ठरलेला आहे. एक प्रचंड, ज्याला म्हणूया एक किमतीवान, एक मौल्यवान, एक प्रचंड आपणाला ज्याला म्हणूया जीवनामध्ये एक जो काही आकार
आणि त्या आकाराला जी गती मिळालेली आहे, ते साजेस असा हा जो पहिला विषय मला या ठिकाणी जो आयोजकांनी जो दिलेला आहे, तो माझ्या पद्धतीने मला जे भावलेलं आहे, मी जे काही आत्तापर्यंत जो अभ्यास संघाच्या माध्यमातून, भंतेंच्या या शिकवणीतून आणि अन्य धम्मचारी धम्मचारिणींच्या संपर्कातून, सहवासातून मी जे काही अनुभवलेलं आहे, मी जे काही चिंतनातून जे प्राप्त केलेलं आहे, तेच आपणापुढे माझ्या शैलीमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. हे कदाचित सांगत असताना कुठेतरी आपणाला थोडंसं वाईट देखील वाटू शकतं, किंबहुना केवळ माझा जो भाव आहे बोलण्याचा, तो मात्र मी शक्य तितका प्रयत्न करणार आहे. जी काही बाबासाहेबांची शिकवण आहे, बुद्धांचा जो संदेश आहे आणि भंतेंचा जो मूलमंत्र आहे, तोच आपणापुढे ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. असं म्हणतात, की संपूर्ण विश्वाचा जो केंद्रबिंदू आहे, ते भगवान बुद्धच आहेत. आध्यात्मिक जगाचा केंद्रबिंदू देखील भगवान बुद्धच आहे आणि आपल्या सर्वांचे केंद्रबिंदू देखील भगवान बुद्धच आहे. भगवान बुद्धांचा जो काही अनुभव ज्या काही शिष्यांनी घेतला किंवा जो अनुभव त्यांनी प्राप्त केला, तोच धम्म आहे आणि त्या शिष्यांनी तो धम्माचा अनुभव जेव्हा त्यांनी आत्मसात करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांच्या मुखातून अगदी उदान बाहेर पडलं, हेच तर आम्ही पाहत होतो. हेच तर आम्हाला आवश्यक आहे. आणि बंधूंनो आणि भगिनींनो, ते संघात दाखल होत होते. पूज्य भंते संगरक्षितजी यालाच म्हणतात, की प्रतिज्ञाबद्धता किंवा शरणगमन हे प्रथम आणि आपली जी काही जीवनशैली आहे, ती दुय्यम. थिकनाथन हे त्यांच्या शब्दामध्ये सांगतायत, की सुखासाठी काही दुसरा मार्ग नाही, तर सुखच हा आपला मार्ग आहे. बघा, बंधूंनो आणि भगिनींनो, हा जो विषय आहे ना, हा तसा खूप मोठा, अतिशय दीर्घ आपणा सर्वांनाच जीवनाचा एक आपला अविभाज्य घटक असण्यासाठी अधिक मदतगार असा ठरणार आहे. हा केवळ माझ्या 45-50 मिनिटामध्ये तो पूर्ण होईल याची शाश्वती तुम्हाला आणि मला देखील नाहीये. कारण की संपूर्ण आयुष्य यासाठी जरी खर्ची केलं, तरी आपणाला तो वेळ जो आहे, तो वेळ कमीच पडणार आहे. म्हणून मी नेहमीच माझे जे जुने मित्र आहेत, जे मला ऐकतायत, त्यांना ठाऊक आहे, की बहुतांशी मी माझ्या धम्मप्रवचनामध्ये, बोलण्याच्या ओघामध्ये मी म्हणत असतो, काय अवस्था होती हो आपल्या वाडवडिलांची? अहो रस्त्यावर होतो, झोपडीत आलो. रस्त्यावर होतो, झोपडीत आलो. झोपडीत बरं वाटेना, म्हणून 4 भिंती निर्माण केल्या, वर छत टाकलं, त्याला घर असं सुंदर नाव दिलं. पण घरातही मन रमेना, म्हणून फ्लॅटमध्ये गेलो. पण दरवाजा बंद करून आतमध्ये तो इतका फ्लॅट झाला, की आतमध्ये पटापट पडायलाच लागलो. म्हणून बंगला बांधला. बंधूंनो आणि भगिनींनो, बंगल्यातही मन रमेना, म्हणून विमानात बसलो आणि पाश्चिमात्य देशात जाऊन स्थायिक झालो. बंधूंनो आणि भगिनींनो, तिथंही मन रमेना. मन रमणार कसं? जिथं या मनात, जिथं या हृदयात बुद्धच नाहीये, धम्मच नाहीये, संघच नाहीये, किंबहुना बाबासाहेबच नाहीये, तर शरणगमन येणार कसं? आणि हीच बाब
आम्हाला या 10 दिवसीय प्रवचनामध्ये किंबहुना नक्कीच आम्हाला जो काही हा वेळ मिळत आहे, मिळणार आहे, त्या वेळेमध्ये आम्ही प्रत्येकाने अंतर्मुख होऊन हे तपासणं अत्यंत गरजेचं आहे. नव्हे तर ते आज जिकरीचं, ज्याला म्हणूया अगत्याचं बनत चाललेलं आहे आणि तीच तर गोष्ट आम्ही आजच्या या प्रवचनामध्ये पाहण्याचा, अनुभवण्याचा प्रयत्न करणार आहोत, की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शरणगमन. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शरणगमन यांचं जे साम्य आहे, ते किती आहे हो? त्या साम्यामध्ये आपण कुठे आहोत? अहो, वयाच्या 16व्या वर्षी 1908 साली ज्याला लहानपणी भिवा म्हणायचे, भीमराव म्हणायचे, मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण होता तो. संपूर्ण अस्पृश्य समाजामध्ये एकमेव हा विद्यार्थी उत्तीर्ण होतो आणि त्याच्या सत्काराप्रित्यर्थ केळुस्कर गुरुजी त्यांना गौतम बुद्धाचं चरित्र हे पुस्तक भेट द्यावं. ते भिवाच कुठले, ते भीमरावच कुठले. पुस्तक हातात पडावं आणि अधाशासारखं फाड फाड वाचून काढावं. बंधूंनो आणि भगिनींनो, अहो ते पुस्तक आणि भिवा भीमराव एक तल्लीन झाले आणि तेव्हाच तर वयाच्या 16व्या 17व्या वर्षी ते संपर्कात आले बुद्धांच्या, धम्माच्या आणि संघाच्या. जणू त्या पुस्तकाने त्यांच्या हृदयाचा असा ठाव घेतला, की 1956 पर्यंत ते पुस्तक त्यांनी सोडलंच नाही. त्या बुद्धांचा जो मार्ग आहे, त्यांनी दिलेली शिकवण आहे आणि त्यांचा जो काही शिकवणीचा अनुसरण करणाऱ्या लोकांचा जो समुदाय आहे, जो आर्य संघ आहे, तो जणू काही त्यांना इतके कनेक्ट झाले, इतके जुडले गेले, की शेवटपर्यंत श्वासाच्या जणू काही अंतिम क्षणापर्यंत ते त्यामध्ये ज्याला म्हणूया तल्लीन झाले. स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा अनमोल जो ग्रंथ आहे, त्या अनमोल ग्रंथामध्ये जे उपसंहार या प्रकरणामध्ये शेवटच्या वेगवेगळ्या विद्वत्तावान अशा मान्यवरांचं जे कोट करतात, जे संवाद आपणापुढे मांडतायत, ते ठेवतायत, ते कितीतरी अतुलनीय आहे. प्रचंड आपल्या बुद्धीला आणि भावनेला हात घालणारे आहे. त्यामधलेच प्राध्यापक ड्वाइट गोडार्ड यांचं स्टेटमेंट बाबासाहेब नमूद करतायत, की जगातल्या सर्व धर्मसंस्थापकात भगवान बुद्धच एक असे थोर होते, की आपली मुक्ती साध्य करण्याकरिता मानवी सामर्थ्याचा स्वाभाविक मोठेपणा ते बरोबर ओळखू शकले. बघा, बाबासाहेब अनेक अनेक मान्यवरांचं त्यामध्ये ते कोट नमूद करतायत, त्यांचा संदर्भ देतायत. आपण अनेक वेळेस हा ग्रंथ त्याचं पठण करत असाल, ते अध्ययन करत असाल, ते पारायण करत असाल, ते चिंतन करत असाल, आपणाला लक्षात आलं असेल, की बाबासाहेब उगाचच कोणाचं स्टेटमेंट देत नाही. मग काय अवस्था होती हो त्या काळी? ज्या काळी सिद्धार्थाचे बुद्ध झाले आणि असं म्हणतात, की अंधारात लख्ख प्रकाश पडावा, वाटसरूला मार्ग सापडावा, उलटं पडलेलं भांड अगदी सुलटं व्हावं, अशा प्रकारे बुद्धांचा संदेश, बुद्धांची वाणी ऐकली रे ऐकली, की जणू काही तो बुद्धाचा अंकित होत असे. तो जणू काही
बुद्धांचा शिष्य बनत असे आणि शेवटपर्यंत जणू शरण गमनाच्या त्याच दिशेने तो जो प्रवास आहे, ते जे अत्यंत परिणामकारक आर्य संघाकडे घेऊन जाणारी जी काही पद्धत आहे, त्या पद्धतीला शेवटपर्यंत अनुसरणारे असे अनेक अनेक ज्याला म्हणूया जे शिष्य त्यामध्ये आपणाला दिसत आहे, ती काही औरच गोष्ट आहे. अहो, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1200 वर्ष हद्दपार झालेल्या या बौद्ध धम्माचं पुनरुज्जीवन करण्याचं व पुन्हा नव्याने भारतात बौद्ध धम्माचं धम्मचक्र गतिमान करण्याचं जे श्रेय केवळ एकट्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे जातं आणि त्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1200 वर्षानंतर भगवान बुद्धांची मूर्तीची स्थापना 25 डिसेंबर 1954 ला पुण्यासारख्या ठिकाणी देहू अशा पुण्यभूमीमध्ये करावी. हा शरणगमनाचा किती मोठा परमोच्च बिंदू त्या गुरुबद्दल असणारी जी त्यांची आस्था आहे, जी श्रद्धा आहे, की 1956 ला ते दीक्षा घेणार होते. परंतु त्यापूर्वीच 1954 ला जे शरणस्थान ते स्वीकारणार होते, ज्यांनी जणू काही त्यांच्या तन, मन, धनामध्ये जे बिंबवलं होतं, जे आत्मसात केलं होतं, ते 25 डिसेंबर 1954 ला 1200 वर्ष होऊन देखील हद्दपार झालेला हा बौद्ध धम्म जणू त्याच बुद्ध धम्माचं धम्मचक्र गतिमान करण्याचं पाऊल उचलतात आणि त्याचं द्योतक देखील कोणतं आहे हो? अहो, भगवान बुद्धांची अशी पवित्र, अनमोल ज्या भूमीमध्ये या सिद्धार्थाचा जन्म व्हावा आणि ती भूमी इतकी पावन असावी, परंतु त्या भूमीला गंध नसावा, तो सुगंध दरवळण्याचं काम बाबासाहेब 25 डिसेंबर 1954 ला करतात. बंधूंनो आणि भगिनींनो, याचं चिंतन करूया आपण. याचं आत्मपरीक्षण करूया आपण, की काय बाबासाहेबांची दूरदृष्टी होती? काय बाबासाहेबांचं शरणगमनाचा जो दृष्टीला जो हात घालण्याचा जो त्यांचा प्रचंड न्यारा जो काही स्पर्श होता, तो आम्हाला किती प्रचंड थक्क करून टाकणारा आहे हो. अहो, मानवी कल्याणासाठी त्यांचं दुःख प्रज्ञेने जाणणारा आणि त्या वेदनेवर फुंकर मारणारा ते भगवान बुद्धांचे शिष्य होते. ते मानवी हिऱ्यांमधील कोहिनूर असे हिरे होते. ते माणसातले प्रचंड उत्तुंग असे हिमालय होते आणि मनुष्य प्राण्यांमध्ये प्रचंड असे सिंह होते, की ज्यांची सिंह गर्जनाच प्रचंड ज्याला म्हणूया, तो जो स्वर आहे, तो जो नाद आहे, तो नाद जसं जीन सागरजी यांनी नमूद केलं 1935 ला येवले मुक्कामी घोषणा करता येतो, की ज्या हिंदू धर्मात मी जन्माला आलो, ते माझ्या हातात नव्हतं. परंतु कोणत्या धर्मात मरायचं मात्र, ते मात्र माझ्या हातात आहे. अहो, काय बाबासाहेबांची दूरदृष्टी हो! काय बाबासाहेबांचा प्रचंड व्यासंग हो! काय बाबासाहेबांची प्रचंड प्रज्ञा असेल हो! आणि काय बाबासाहेबांचं प्रचंड करुणेचं महा असं अंग असेल हो. एक मनुष्य काय करू शकतो हे उभ्या जगाला ज्यांनी दाखवून दिलं आणि जगाचे डोळे दिपवून टाकणारे हा महामानव भगवान बुद्धानंतर जणू काही दुसरे प्रचंड अद्वितीय असे महापुरुष ठरले. बघा ना, बुद्धांनंतर आपण ज्या गुरूंचं
ज्या आदर्शाचं ज्या श्रद्धेपूर्वक नाव घेतो ते एकमेव आणि एकमेव, कारण वी आर बिकॉज ही वॉज. ते होते म्हणून तुम्ही आणि मी आहे. ही जाणीव जणू केवळ दिपून टाकणारीच नाही. जसं बुद्धांनी जसा समाज क्रांतीचा जो झंझावात निर्माण केला आणि तो झंझावात वादळी परिवर्तनाचा जो काही, ज्याला म्हणूया, जरी निर्माण असला, तशाच प्रकारचा वादळी परिवर्तनाचा जो झंझावात आहे, तो डॉक्टर बाबासाहेबांनी देखील जो लढा बाबासाहेबांनी जो सुरू केला, आज बंधूंनो आणि भगिनींनो, आज हजारो संघटना निर्माण झालेल्या आहेत. हजारो चळवळी निर्माण झालेल्या आहेत. परंतु इतक्या चळवळींचा, इतक्या संघटनांचा स्तोम माजून सुद्धा देखील आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ही शक्तिशाली, या बाबासाहेबांची कार्यशैली करण्याची जी काही ओढ आहे, ती बाबासाहेब किती प्रचंड असतील याची कल्पना आपण करू शकतो, की हजार हत्तीचं बळ आणि सूर्याचं प्रखर तेज देखील एकवटून जी ऊर्जा निर्माण होते आणि त्या त्या ऊर्जा शक्तीचं, ज्याला म्हणूया, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मूळ स्रोत आहे. हे मूळ तेज आहे. ते ऊर्जा केंद्र आहे आणि हजारो वर्षापासून जो काही ऋतून बसलेला कोट्यावधीचा जो समाज आहे, जो जथ्था परिवर्तनाच्या प्रवर्तनाच्या दिशेने वाटचाल करू लागला आणि बौद्ध म्हणून, ज्याला म्हणूया, हा समाज इतका उंच झाला की त्यांना, ज्याला म्हणूया, त्यांच्या समोर जगातील दुसरे आदर्श, दुसरा धर्म विचार आणि महापुरुष अगदीच खुजे वाटू लागले. डॉक्टर आंबेडकरांनी, डॉक्टर बाबासाहेबांनी त्यांच्या असाच आपल्यासारखा मोठा आदर्श, ज्याला म्हणूया, आपल्या समाजाला दिला आणि तो म्हणजे भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म. बंधूंनो आणि भगिनींनो, यावरून आम्हाला बाबासाहेबांचं जे व्यक्तिमत्व आहे, बाबासाहेबांचं जे प्रचंड कार्य करण्याची जी हातोटी आहे, बाबासाहेबांचं जे प्रखर तेज आहे, ते कदाचित आम्हाला गळी उतरवण्यासाठी खरंच मदतगार कदाचित ठरू शकतं. ज्या बाबासाहेबांची शरणगमनाची जी ओढ वयाच्या 16व्या-17व्या वर्षी, ज्यांचं शिक्षणाचं वय असताना ते, ज्याला म्हणूया, आत्मसात करू शकतात. आज आमचं वय जर पाहिलं तर आम्ही कितीतरी पार केलेले आहेत, पण आजही आम्हाला त्या बाबासाहेबांचं व्यक्तिमत्व, त्या बाबासाहेबांची महती आणि त्यांचं शरणगमन आजही आम्हाला समजायला भले भले, आज ज्याला म्हणूया, रती महारथी देखील काय होतायत, आज खिजे पडतायत, खुजे वाटतायत. आणि तीच तर बाब, मला असं वाटतंय, की संयुक्त निकायमधला हा प्रसंग, संयुक्त निकायमध्ये वक्कल्ली सुत्त जे आहे आणि त्या वक्कल्ली सुत्तामध्ये वक्कल्ली नावाचे जे भिक्षू आहेत, हा प्रसंग हे आपण अनेक वेळेस वाचला असेल. परंतु हा प्रसंग यासाठी मी नमूद करतोय, की यावरून आपल्याला लक्षात येईल, की बाबासाहेबांची बुद्धांबद्दलची जी आस्था आहे, ती किती त्या पलीकडे होती. वक्कल्ली दिवसेंदिवस त्याची जी शारीरिक स्वास्थ्य आहे, ते जणू म्हणूया अशक्त आणि अशक्त होत चाललं होतं. भिक्षू, अन्य सहकारी त्यांना विचारत होते, की तुम्हाला काय त्रास होतोय का? परंतु वक्कल्ली फक्त सांगायचे,
की नाही मला काही त्रास होत नाहीये. परंतु दिवसेंदिवस त्यांची प्रकृती खालावत चालली आणि ही बातमी भगवान बुद्धांच्या कानी जाती हो. भगवान बुद्धांच्या कानी गेल्यानंतर भगवान बुद्ध वक्कलींच्या दिशेने वक्कलींच्या कुटीकडे येतात. वक्कलींना भगवान बुद्ध जेव्हा पाहतात, तेव्हा त्यांची शारीरिक स्वास्थ्य सुरुवातीपेक्षा अधिक अशक्त जाणवू लागतं आणि वक्कली भगवान बुद्धांना पाहिल्याबरोबर उठण्याचा प्रयत्न करतात. भगवान बुद्ध वक्कलीला जवळ जातात आणि अतिशय सौम्य शब्दामध्ये विचारणा करतात, "वक्कली, तुला काही त्रास वगैरे होत आहे का?" वक्कली म्हणतात, "तथागत, मला कोणताही त्रास होत नाही." मग पुन्हा भगवान बुद्ध वक्कलीशी संवाद साधतात. "मग वक्कली, तुझी ही प्रकृती खालावत का बरं चाललेली आहे?" तेव्हा वक्कली म्हणतायत, "तथागत भगवंत, मला केवळ ध्यास लागला होता. आपणाला पाहण्याची तीव्र अशी इच्छा माझ्या मनामध्ये वारंवार जागृत होत होती आणि मला केवळ तुम्हाला पाहायचं आहे, हाच ध्यास मात्र मला लागला आहे." अगदी भगवान बुद्ध वक्कलीकडे पाहतात आणि वक्कलीशी संवाद साधतायत. "वक्कली, जो धम्माला पाहतो, तो मला पाहतो आणि जो मला पाहतो, तो धम्माला पाहतो. माझं हे शरीर नश्वर आहे, अनित्य आहे." बंधूंनो आणि भगिनींनो, बाबासाहेबांनी देखील केवळ भगवान बुद्धांनाच पाहिलं नाही, तर भगवान बुद्धांचा जो धम्म आहे, तो खऱ्या अर्थाने धम्म आणि संघरत्न जे आहे, या तीनही रत्नांना पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्या अनुषंगानेच तर डॉक्टर साळुंखे सर जे त्यांच्या पुस्तकामध्ये ते नमूद करतायत, की तथागतांनी म्हणतात, धम्माला एवढ्या उंचीवर नेऊन ठेवलेलं आहे, एवढं निर्मल बनवलेलं आहे, की हे समजण्यासाठी म्हणतात, आपण थोडे तरी उंच झालो पाहिजे. बघा, हे समजण्यासाठी तरी आपण थोडे तरी उंच झालो पाहिजे. उंच होण्याची गरज आहे. एवढे मात्र खरे हे सांगणे म्हणजेच जे बुद्ध विचार आहेत, जे धर्मतत्व आहे आणि जे सिद्धांत आहेत, ज्या शिकवणी आहेत, ते डोळसपणे समजून घेणे होय. बंधूंनो आणि भगिनींनो, खरंच आम्हाला ज्या भगवान बुद्धांची जी उंची आहे, त्यांचं जे प्रचंड ज्या शैलीमध्ये, ज्या कर्तृत्वाने त्यांनी केवळ भारत भूमीलाच नव्हे, तर जगाला दिपवून टाकलं, असं अतुलनीय, प्रचंड, अनमोल असं कार्य केलं. केवळ एकटेच नाही, तर अनेक त्यांचे जे सहकारी आहे आणि केवळ त्या सहकार्यांमुळेच आज संपूर्ण जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि आणि संघं शरणं गच्छामि, हा जो नाद आहे, हे जे त्रिसरण जे आहे, जे निनादत आहे, जे घुमत आहे, त्याला कारणच काय आहे? ज्या बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956 ला तब्बल 1935 ते 1956, बंधूंनो आणि भगिनींनो, विचार करा. आपल्या बुद्धीला चालना द्या. भावनेला हात घाला. बुद्धी आणि भावनेचं संतुलन साधण्याचा प्रयत्न करूया. 21 वर्ष हेच महामानव अनेक धर्माचं अध्ययन करतात, सखोल चिंतन करतायत, चिकित्सा करतायत. प्रचंड ज्याला म्हणूया जिज्ञासेने
अनेक धर्मांचा अभ्यास करण्यानंतर 14 ऑक्टोबर 1956 ला नागभूमी सारख्या, जिथे ऐतिहासिक प्रचंड वारसा आहे, अशा या नागभूमी सारखी पवित्र पुण्यभूमी जे निवडतात, काय या महामानवाची दूरदृष्टी असेल वो. काय या महामानवाचे प्रचंड सखोलता अध्ययन असेल हो, की जे महामानव उगाचच नागभूमी सारखी ही नागपूर अशी ठिकाण निवडतात आणि केवळ एकटेच नाही, तर लाखो अनुयायांना जणू बौद्ध धम्माची स्वतः पूज्य चंद्रमणींजींकडून दीक्षा घेतायत. स्वतः चंद्रमणीजींकडून दीक्षा घेतायत, त्रिसरण स्वीकारतायत, पंचशील स्वीकारतायत आणि तिथेच बुद्धाला, धम्माला आणि संघाला शरण जातायत हो. जिथे असं म्हटलं जातं, की त्यांनी तिथेच आपला जुना धर्म, जुनं अस्तित्व, जुनी जात, जुनी भाषा, जुनं लेणं, जुनी ज्याला म्हणूया जीवन, जुनं जगणं आणि जुनं नेसणं, जुनी वाट, सर्व काही जुनं जे आहे ते त्यागून संपूर्णतः ज्याला म्हणूया नवा धर्म, नवी संस्कृती, नवी भाषा, नवं जगणं, नवी वाट आणि नवी पहाट, नवा जन्म आणि नवा मृत्यू, हे सर्व त्यांनी नवीन जणू काही स्वीकार. आणि त्यांना हे ठाऊक होतं, त्यांनी हे जाणलं होतं, म्हणून ते चंद्रमणींजींकडून जरी दीक्षा ग्रहण केली, दीक्षेचा सोहळा तिथे संपन्न झालेला नव्हता. त्यांनी उभे राहिले आणि जी पिढ्यानपिढ्या जी परंपरा चालत आली होती, केवळ एका भिक्षूनेच दुसऱ्यांना दीक्षा देण्याचा जो अधिकार आहे, तो जणू काही त्यांनी स्वीकृत केला आणि स्वतः उभे राहिले आणि 22 प्रतिज्ञा. त्यांना ठाऊक होतं, की माझा जो हा समाज आहे, हा तळागाळातला समाज आहे. अज्ञानाला खितपत पडलेला हा समाज होता, की जो पिढ्यानपिढ्या सगळं जुनं लेणं, जुनं खाणं, जुनं जगणं, जुनी चालीरीती, हे सगळं काही जुनं होतं. ते जर त्यागायचं असेल, तर मला 22 प्रतिज्ञा द्याव्याच लागतील आणि त्यांनी 22 प्रतिज्ञा दिल्या हो. 19वी प्रतिज्ञा देतानाच माझ्या जुन्या मनुष्य मात्राच्या उत्कर्षाला हानिकारक असणाऱ्या आणि मनुष्य मात्राला असमान व नीच मानणाऱ्या अशा हिंदू धर्माचा मी त्याग करतो आणि बुद्धाच्या धम्माचा मी स्वीकार करतो. बंधूंनो आणि भगिनींनो, ही प्रतिज्ञा देताना त्यांचा कंठ दाटून आला. जितके वर्ष ज्या धर्मात ते जगले होते, त्याची अनुभूती घेतली होती, त्यांचा आवाज घोगरा झाला. त्यांना लक्षात येईना, परंतु त्यांनी स्वतःला सावरलं आणि जणू काही या 22 प्रतिज्ञा स्वतः पुढे म्हणाले आणि लाखो अनुयायांना ज्या पद्धतीने भगवान बुद्धांनी 5 परिव्राजकांना दीक्षा दिली आणि केवळ एकाच दिशेने आपण दोघेही जण जाऊ नका, तर वेगवेगळ्या दिशांना जा आणि माझी जी ही माझं जे काही सांगणं आहे, हा सत्याचा मार्ग जो आहे, दुःखातून बाहेर निघण्याचा जो मार्ग आहे, तो तमाम मानव जातीला कथन करा. बाबासाहेबांनी जणू काही भगवान बुद्धांप्रमाणेच
केवळ 5च नाही, तर 5 लाख लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली हो. आमच्या वाडवडिलांमध्ये संचार निर्माण झाला हो. बौद्ध धम्माची दीक्षा घेतल्याबरोबर आपापल्या मार्गाला गेले हो. त्यांनी आपापल्या घरी गेल्यानंतर जे दगड धोंडे पूजत आले होते, ते जणू काही उचलले, हृदयाशी कवटाळले आणि नद्या नाल्यांच्या दिशेने गेले आणि ते जणू काही फेकून टाकले. परंतु असं म्हणतात 6 ते 7 आठवड्यानंतरच ज्या बाबासाहेबांनी बुद्ध धम्माची दीक्षा घेतली होती, ज्या 5 लाख लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा देऊन 15 ऑक्टोबरला त्यांनी कथन केलं होतं चंद्रपूरला, की दरेकाने दरेकाला दीक्षा देण्याचा अधिकार मी बहाल करतो. अहो, किती बाबासाहेबांची ती दूरदृष्टी, किती प्रचंड व्याप्ती, की ज्या बाबासाहेबांनी ही जी दूरदृष्टी आहे ती बहाल केली आणि केवळ भिक्षूच नाही, तर तमाम की जो शरणगमन करणारा व्यक्ती असेल, जो काही अंगीकार करणारा असेल, बुद्ध धर्माची शिकवण आचरण करण्याचा मार्ग जो काही आत्मसात करणारा असेल, त्याने प्रत्येकाला, अनेकाला ते दीक्षा देण्याचा अधिकार बहाल करतात. किती मोठा हा जणू काही क्रांतिकारक बाबासाहेबांनी बदल केला होता हो. 6 ते 7 आठवड्यानंतर बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालं हो. पुन्हा आमचे हेच वाडवडील नद्या नाल्यांचं पाणी आटलं आणि तेच दगड धोंडे उचलून हृदयाशी कवटाळून पुन्हा आजही आमच्या माझ घरामध्ये, किचन घरामध्ये आजही ठाण मांडून ठेवू लागले आणि शरणस्थानाची दिशाच जणू काही बदलली तर नाही ना. शरणस्थानाचं ठिकाणच आम्ही बाबासाहेबांचं वेगळं तर केलेलं नाही ना. आणि हीच तर गोष्ट पु. ल. देशपांडेच्या शब्दात सांगायचं झालं, ते म्हणतात, "झाले बहु, होतील बहु पर्यासम." हाच प्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखे दुसरा होणे आता शक्य नाही. म्हणून बाबासाहेब पु. ल. देशपांडे नमूद करतायत, की माझ्या दृष्टीने तरी भारताचे पहिले विचार युगाचे प्रबोधनकारच आहेत. बंधूंनो आणि भगिनींनो, जाता जाता मी नेहमीच हा प्रसंग सांगून जातो आणि माझ्या या विषयाचा, माझ्या या प्रवचनाचा, या प्रवचन मालिकेतल्या पहिल्या प्रवचनाचा पुष्प जे आहे गुंफतानाचा मी समारोप आहे, की मी नेहमीच बहुतांशी जो सत्य प्रसंग जो पुण्यातला जे शिक्षण तज्ञ, ज्येष्ठ शिक्षण तज्ञ पी.जी. वैद्य नावाचे ते आता हयात नाहीत. परंतु ते सत्य प्रसंग कथन करतायत, की एक ऑफिसर महाशय असतात आणि हे ऑफिसर आता ऑफिसर म्हटल्यानंतर त्यांचा रुबाब, त्यांची शैली, त्यांचं राहणीमान आणि त्यांचं बोलणं, त्यांची प्रत्येक बाब जणू काही त्याच शैलीमध्ये, त्याच पठडीतली असायची. आणि हल्ली मुला-मुलींची जी फॅशन आहे, पॉकेट मनी त्यांना हवा असतो. निघताना हे ऑफिसर नेहमीच आपलं पॉकेट काढायचे. 100च्या 1, 2, 3 अशा नोटा काढून मुलाच्या हातात द्यायचे आणि ऑफिसला निघायचे. असा दररोजचा त्यांचा नित्यक्रम. एके दिवशी होतं काय, यांना झालेला असतो उशीर. सुटा-बुटामधले हे ऑफिसर ब्रीफकेस घेऊन अगदी आपल्या ऑफिसच्या दिशेने म्हणजेच घराच्या जणू दरवाजाच्या दिशेने जवळ जातात. मुलगा नेहमीप्रमाणे त्या दरवाजाच्या बाजूला थांबलेलाच असतो. सरावाने यांचा हात आपल्या पॉकेटकडे जाणार, पण तितक्यात
मुलगा पप्पांना म्हणतो, डॅडींना म्हणतो, हे लक्षपूर्वक ऐका. "डॅडी आज तुम्ही थांबा." तो त्याचं पॉकेट काढतो, 100च्या 2 नोटा काढतो, डॅडींच्या हातात देतो. "डॅडी, तुमचे मला 2 तास हवेत." बंधूंनो आणि भगिनींनो, आपण जाणकार आहात, आपण सुजाण आहात, आपण जागृत आहात, आपण समजदार आहात. आपणाला हे समजलंच असेल. आज आम्ही विचार करायचा आहे. खरंच आम्ही आमच्या मुलासाठी, मुलीसाठी, आमच्या कुटुंबियासाठी खरंच किती वेळ देतो आहे? आणि बंधूंनो आणि भगिनींनो, जे आपले बापाचे बाप होते, ज्यांना आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतो, ज्यांनी स्वतःच्या चुलीवर तुळशी पत्र ठेवून जणू आपल्या चुलीत तेवत ठेवण्याचं अतिशय महामानवाचं प्रचंड, अद्वितीय असं जे काम केलेलं आहे, आपणाला जो त्यांचा जो काही अवधी आहे, जे आयुष्य आहे, ते आपणाला बहाल केलेलं आहे. इतकं बहाल केलेलं आहे, की त्यांच्या केवळ एका जय भीम या शब्दातून आमच्यामध्ये संचार निर्माण होतो. केवळ त्यांच्या पुस्तकाला कोणी हात लावला, तरी आमच्यामध्ये प्रचंड उद्रेक निर्माण होतो. त्यांच्याबद्दल कोणीतरी शब्द जरी अवमानकारकपणे जर काढण्याचा प्रयत्न केला, आमचं रक्त सळसळतं हो. परंतु ते महामानव होते, ज्यांनी शरणगमन इतकं सखोल केलं होतं, की ते बोधिसत्व ठरले आणि जणू काही या देशालाच नव्हे, तर जगाला दिशादर्शक ठरले आणि न भूतो न भविष्यती अशी जी क्रांती त्यांनी जी केली, ती आज जगामध्ये तोड नाहीये. बुद्धाला, धम्माला आणि संघाला ज्यांनी सतत आपल्या हृदयाच्या केंद्रस्थानी ज्यांनी ठेवलं आणि त्याच तर महामानवाचे तुम्ही आणि आम्ही लेकरं आहोत. मग अशा या महामानवाला, अशा या बाबासाहेबांना त्यांच्या शरणगमना प्रित्यर्थ आम्ही वंदन करूया. त्यांना त्रिवार ज्याला म्हणूया शरण जाऊया. तर नमो बुद्धाय, जय भीम. आपण सर्वांनी मला अतिशय शांततेने ग्रहण केलं. त्याचबरोबर मी आदरणीय धर्मचारी जीन सागरजी, रत्न बौद्ध महासंघ भारत, त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समिती, तई खुर्द, तालुका लाखुंदर, जिल्हा भंडारा या संपूर्ण संयोजन समितीचं आणि तुम्हा सर्वांचं मनापासून आभार मानतो, पुण्यानुमोदन करतो व इथेच थांबतो. धन्यवाद. जय भीम. नमो बुद्धाय.